नमस्कार, मी राहुल जबादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना काही महिलांच्या चुका झालेल्या असेल किंवा काही महिलांना पती किंवा वडील नसेल, अशांना आता वेबसाईटवर नवीन एडिट करण्याचं ऑप्शन सुरू करण्यात आलेलं आहे। आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना वडील किंवा पती नसेल त्यांच्यासाठी आता इथे पर्याय चालू करण्यात आलेला आहे। आणि ज्यांची ई-केवायसी चुकली असेल त्यांना सुद्धा आता एडिट करता येणार आहे। आणि ही एडिट करण्याची 31/12/2025 पर्यंतच मुदत आहे। तर एडिट कसं करायचं आणि वेबसाईटवर काय सुधारणा करण्यात आलेले आहे ते आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे। आणि या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देण्यात येणार आहे, त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर पोहोचू शकता। तर बघा, इथे आल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया राबवताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रमण असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करावा। आणि त्यानंतर इथे नोट दिलेली आहे, म्हणजे सूचना दिलेली आहे। तर ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे। हा पर्याय 31/12/2025 पर्यंतच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला 31/12/2025 पर्यंतच हा पर्याय देण्यात आलेला आहे। आणि 31/12/2025 पर्यंत तुम्हाला तुमची केवायसी केलेली नसेल किंवा तुमच्या काही चुका झाल्या असेल किंवा वडील किंवा पती नसेल, त्यांनीही 31/12/2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करायची आहे। तर ई-केवायसी करण्यासाठी इथे आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 3 डॉट दिसत आहे, यावर क्लिक करून डेस्कटॉप साइट मध्ये करून घ्यायचं आहे। तर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर ज्या महिलेची आधार केवायसी करायची आहे त्या महिलेचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। तर आता हा आधार क्रमांक टाकल्यानंतर हा कॅप्चा पाहून जसा तसा इथे इंटर कॅप्चा इथे टाकायचा आहे। तर हा कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे यावर आपल्याला टिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या त्या महिलेच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर OTP जाईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। तर OTP टाकल्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा, इथे आपल्याला ही माहिती व्यवस्थित दिसत नाही आहे। तर माहिती व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला हे 3 डॉट वर क्लिक करून या डेस्कटॉप साइडवर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित माहिती व्यवस्थित दिसणार आहे। तर बघा, हा सबमिट केल्यानंतर आता आपल्याला इथे ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर बघा, इथे ऑप्शन काय देण्यात आलेला आहे, तर तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहे असं इथे माहिती विचारण्यात आलेली आहे। जर तुम्ही विवाहित असेल तर विवाहित वर टिक करावे लागेल किंवा अविवाहित असाल तर अविवाहित। तर समजा तुमची ई-केवायसी करताना चूक झालेली असेल तर आणि तुम्ही विवाहित असेल तर तुम्हाला विवाहित या बटनवर क्लिक करायचं आहे। आणि तुम्ही अविवाहित असाल म्हणजे तुम्हाला अविवाहित यावर आपल्याला टिक करायचं आहे। तर इथे टिक केल्यानंतर बघा, आणखी माहिती विचारण्यात आलेली आहे, तुमचे पती हयात आहे काय, पतीचे निधन झाले आहेत काय किंवा तुम्ही घटस्फोटित आहात काय। तर समजा तुमचे पतीचे निधन झालेले असेल तर तुम्हाला या पतीचे निधन झाले यावर टिक करायचं आहे। आणि तुम्ही घटस्फोटित असाल तर घटस्फोटित यावर टिक करायचं आहे। आणि पती हयात असेल तर पती हयात आहे यावर टिक करायचं आहे। तर बघा, मी ज्या महिलेची ई-केवायसी करत आहे त्या महिलेचा पती हयात आहे आणि त्यामुळे मी हयात आहे यावर टिक केलेला आहे। आणि त्यामुळे मला इथे पतीचा आधार क्रमांक विचारण्यात आलेला आहे। आणि ज्या महिलेला पती हयात नसेल त्यांचा वडिलाचा आधार क्रमांक किंवा तिथे तशी माहिती विचारण्यात जाईल, तर तशी माहिती तुम्हाला टाकायची आहे। तर बघा, इथे पतीचा आधार क्रमांक टाकत आहे। तर हा पतीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर
हा कॅप्चा जो आहे कॅप्चा पाहून तसाच्या तसा टाकायचा आहे. तर हा कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. तर हा OTP त्या महिलेच्या पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर जाईल आणि तो OTP पाहून आपल्याला इथे टाकायचा आहे. हा OTP टाकल्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि बघा इथे सुद्धा आता ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि माहिती विचारण्यात आलेली आहे. तर बघा इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत जर तुमचे असेल तर आहे आणि नसेल तर नाही. म्हणजे आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कर्मचारी नाही किंवा सरकारी विभागात कार्यरत नाही, म्हणजे नसेल तर आपल्याला नाही यावर टिक करायचं आहे. आणि त्यानंतर इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत, नाही असं आपल्याला टिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे जात प्रवर्ग विचारण्यात आलेला आहे. तर जात प्रवर्ग आपल्याला निवडून घ्यायचा आहे. तर आपल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग ते निवडून घ्यायचं आहे. तर बघा A आणि B ही माहिती आपल्याला व्यवस्थित टिक करून घ्यायची आहे. आणि इथे उपरोक्त अनुक्रमांक A आणि B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. आणि इथे टिक केल्यानंतर सबमिट करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली eKYC परत एकदा सक्सेसफुली झालेली आहे. म्हणजे आपली eKYC करताना काही चुका झालेल्या असेल तर आपल्याला इथे सुधारण्याची संधी देण्यात आलेली आहे आणि हे व्यवस्थित सक्सेसफुली झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेची eKYC करताना चूक झाली असेल किंवा पती किंवा वडील नसेल अशा महिलांनी आता परत एकदा eKYC करता येणार आहे. आणि ही eKYC करण्याची संधी फक्त 31/12/2025 पर्यंतच देण्यात आलेली आहे. तर त्यासाठी 31/12/2025 च्या अगोदर तुम्ही ही KYC म्हणजे एडिट करायची असेल तर एडिट करू शकता किंवा पती किंवा वडील नसेल तर ती KYC तुम्ही करू शकता. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.